गुड मॉर्निंग. आफ्टर लॉंग टाइम मी व्लॉग करते आहे. काही स्पेशल नाही आहे ह्या व्लॉगमध्ये. इट्स अ रँडम व्लॉग द डे आय स्पेंड ओके विथआउट माय मॉम बिकॉज माझी मम्मा गावाला गेली आहे आणि पप्पासुद्धा ड्युटीला गेलेत आज सकाळीच. सकाळच आहे. ओके सॉरी. पप्पांना मी फक्त चपाती करून दिली, भाजी केलेली नाही आहे. आणि मी फक्त मग संध्याकाळी माझं असं डोक्यामध्ये प्लॅन आहे की बिर्याणी करायचा, व्हेजवाली. त्याला पुलाव म्हणतात आय नो, पण आमच्या भाषेमध्ये आम्ही बिर्याणीच म्हणू. ठीक आहे. आणि ते पण मी सोयाबीन बिर्याणी करणार आहे आज, असं माझ्या डोक्यामध्ये प्लॅन चालू आहे. लेट्स सी व्हॉट आय विल डू. ओके. आणि इट्स अ रँडम व्लॉग, सो डोंट बी दॅट की ओ माय गॉड आज काहीतरी नवीन घडेल और काहीतरी सरप्राईजिंगली घडेल. दोनों पण माझा आज एक पार्सल येणार आहे. आय एम सो हॅपी फॉर दॅट की माझं खूप दिवसांचापासून ना बोलतात ना ती गोष्ट मला हवी होते ना, दॅट आय ऑर्डर इट अँड इट ते येत आहे. आणि इथे मला ना अशी फोडी झाली आहे. आय डोंट नो ही कसली फोडी आहे. खूप घाण फोडी आहे आणि लिटरली यार किती घाण दिसते आहे. इवन आय सो आता छानपैकी मी अंघोळ केली आणि आता मी टी व्ही बघते थोडंसं, बिकॉज सकाळ सकाळी थोडंसं टी व्ही आणि माझी फेवरेट सिरियल बघणं इज मॅन्डेटरी. सो आणि ना मला एक गोष्ट समजत नाही, मी जमाना झाला मी राईस वॉटर लावलं होतं केसांना. थांबा मी टी व्हीचा आवाज कमी करते. तर त्याला लिटरली जमाना झाला मी राईस वॉटर केसांना लावलं होतं. ते इवन त्याचा आत्तासुद्धा इतका वास येतो आहे. त्याच्यानंतर मी आज तिसऱ्यांदा हेअर वॉश केलं तरी तो वास येतो आहे अजूनही. आय डोंट नो तो माझ्या नाकामध्ये बसला आहे वास की खरंच माझ्या कानामध्ये बसला आहे काय माहिती. आणि सी आमच्याकडे किती छान सनलाईट येते. खूपच आले जरा. ओ माय गॉड चुभ नाही लगी मुझे ये. ठीक आहे. आणि अजूनही मी तुम्हाला हॅक सांगते. तो माझ्या फ्रेंडने मला सांगितला होता, तर मी आता ते तुम्हाला मी सांगते की आता मी तर सनसिल्क शॅम्पू यूज करते. तुम्हाला जो करायचा तो करा. त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी टाका. कॉफीचा पाऊच येतो ना, तो कॉफीचा पाऊच टाका आणि धुवा. आफ्टर दॅट तुम्हाला जे मॅजिक दिसेल केसांमध्ये, व्हॉल्यूम येईल, स्मूथनेस येईल आणि खूप छान राहते. फक्त त्याच्या अगोदर आहे ना केसाचं सॉल्व करा. ठीक आहे. विदाउट सॉल्व केस धुवू नका. ठीक आहे. आय थिंक सो तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. बाय. आता तुम्हाला असं वाटलं की मी हिचं ऐकल्यानंतर माझे केस पूर्णपणे सांग, बिकॉज मी हे सजेशन मी एकाला सांगितलं होतं तर ते लोक बोलले की नको बाबा 4 केस आहेत ते सुद्धा जातील. सो इफ यू ट्रस्ट, सो मी सांगते म्हणून ऐकू नका. जर तुम्हाला खरंच असं वाटलं की चल करून घेऊया तर करा. ठीक आहे. मला सूट झालं, माझ्या केसामध्ये आहे, अजून केस उरली आहेत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या रिस्कवरती करू शकता ही गोष्ट, बट आय एम जस्ट सजेस्टिंग यू की हे करा म्हणून. ठीक आहे. छान होतात, मला तसं वाटत नाही की जातील म्हणून, बट खूपच. बाय बाय. नंतर ना भेटू. आता मी सिरियल बघते. मी माझी स्टॉप केली आहे सिरियल. सो मी सिरियल बघते आणि मग मी नंतर तुम्हाला भेटते. तोपर्यंत माझे केस पण सुकते. बाय बाय. सो आमच्याकडे लाईट गेली आहे बघा. इथे काम करतात इथे लोक. आणि मी आता खाली आली आणि मी चालली आहे दवाखान्यात बिकॉज ऑफ दिस शिट. दिस इज सो इरिटेटिंग आणि ते खूप दुखतं आहे मला त्याच्यामुळे. चला ठेवते पण मी जाते आता एकटी. सो हाय गाईज. इकडे ना खूप भयानक ॲक्सिडेंट झालं होतं माझ्यासमोर आणि आता परत भीती वाटते कारण की खूप घाण पडला तो झेप्टोवाला. बेचारा ऑर्डर द्यायला चालला होता. पुढच्या माणसाची चुकी होते. तो वर बघून चालला आहे बिल्डिंगला.
बागलकोटचा. आणि मग बिचारा झेप्टोवाल्याला पाडलं ना, तो बिचारा चाललाय आपली ऑर्डर द्यायला. ठीक आहे, जाऊ दे. आता त्यांची भांडाभांडी चालू आहे तिकडे. आणि मी आता घरी चालली आहे. ढोकला आणि कचोरी घेतली आहे बिकॉज राईट नाव आय एम सो हंग्री. सकाळपासून मी फक्त टाईमपास केला, काय काम नाही केलं. आणि आता मी हे खाईन आणि देन आय विल लग्न. हां, सो मी आता घरी आली, चेंज केला. सी ढोकला, हां ढोकला कचोरी श्री पटकन ये आंघोळ करून, नाही तर ती कचोरी मऊ होईल ना. तुम्हाला मी लिटरली सांगते, आत्ता 11:15 वाजले आणि आत्ता आंघोळ करतो. मी असं तर असं झालं, पप्पा असता खाल्ला. आणि मी 7 वाजता उठली, 7 वाजता. त्याच्यानंतर मी असा विचार केला की पप्पा गेल्यानंतर झोपेल, पण मी चहा पिल्यावर कोणाला झोप येते. तर मी खाते. बाय बाय. सो आत्ता लाईट आली आमच्याकडे. ती गेली होती 9:15 वाजता. लाईट गेली होती, उडलं होतं कुठून तरी, तर त्याच्यामुळे लाईट गेली आणि आत्ता आली आहे. 1:30 झालेत आत्ता. इतक्या वेळाने लाईट आलेली. आणि थँक गॉड मी फोन चार्ज करून ठेवला होता, बट फोन चार्ज केल्यामुळे माझं नेट पूर्णपणे संपलेलं आहे. सो बट ठीक आहे. आणि आम्ही नाश्ता केलेला आहे, अजून त्याच्यावरती काही नाही खाल्लेलं आहे बिकॉज भूक नाही लागली. बट आता तो येईल आणि चालू होईल त्याचा. तो खाली गेला आहे, चार्जर आणि फोन घेऊन खाली सोसायटीमध्ये इन्व्हर्टर आहे ना, तिथे लावायला गेला आहे तो. स्वतः फोन केला तो उचलत नाही, कारण की त्याच्या फोनचा आवाज इतका छोटा आहे तर त्याला ऐकायला गेलेलं नसणार आहे. सो बघू आता तो येतो आहे कधी. आल्यानंतर बघू. आहे तसं पण केलेलं मी, ते फक्त गरम करून खाईल तो, त्याचा खाईल. आणि काय, आणि आता मी झोपणार आहे. थोडंसं बाकी आहे माझी टी व्ही बघायची, ती तेवढी बघेन. परत वाईफ विथ ॲशीची व्हिडिओ बघेन अँड दॅट्स इट. बाय बाय. ही रेडी झालेली आहे आणि मला असं कळलं की माझ्याकडे आता कपडेच नाही आहेत. सो म्हणून मी सकाळचेच कपडे घातले. आणि लास्ट टाईम पण मी गेली होती तर हेच घातलं होतं आणि आता पण मी हेच घालते. अँड दिस इज सो वाईट की माझ्याकडे कपडेच नाही आहेत. सो मी आता केस बांधते बिकॉज ऑफ मी आजच हेअर वॉश केलं आणि मला त्यांना घाण नाही करायचं आहे. सो मग मी आत्ता ह्यांना बांधून ठेवते. नसते आणि हे बघा किती छान दिसतंय. आणि ह्याला आणून पूर्ण 1 महिना झालेला आहे. आजच मी शॉपिंग करायला गेले होते. आजच मी हे आणि वन पीस आणला होता, तो व्हाईट कलरचा. सो इट्स याची बघायचं मग. गर्ल्स पण आहे वाटतं. सो वी आर रेच ना. सो विंटर कलेक्शन असेल तर ती झुडिओची मस्त असते. आता मी अजून मेकअप घेणार आहे. मेकअप आणि शूज हवेत मला, सो त्यासाठी आले आहे मी. सो द शॉपिंग इज डन. हाय कर. सो द शॉपिंग इज डन. आता आम्ही चाललो आहे घरी. इथे 6:30 वाजलेले. आता घरी जाऊ.
थोडंसं बघू फिरायचं झालं तर. अजून कुठलं ह्याचं जायचं बघू ना हां. अजून आम्ही थोडं एक्सप्लोअर करेल आणि मग नंतर घरी जाईल. आणि मला सांगा लिपस्टिक कशी दिसते. मी नवीन लिपस्टिक पण घेतली आहे. आणि मी लिपस्टिकची एक तुम्हाला स्टोरी सांगते. आताच झाली, आता थोड्या वेळाने सांगते मी घरी गेल्यावरती. एवढं हसायला येतं ना मला, सांगते मी तुम्हाला. बाय बाय. आम्ही आता नेक्स्ट स्टोअरमध्ये आलो आहे. इकडे पण आम्ही फिरतोच आहे, असंच टाईमपास करतो. हे भाई हे जॅकेट इकडे ना मला एक पर्स आवडली आहे, 1200 रुपयाची आहे. इतकी मस्त आहे ना, बट खूपच महाग आहे आणि मी तेवढे माझे पर्ससाठी मी पैसे नाही घालवू शकत. पण खूप मस्त. मी जर हे लोकांनी जर मला व्हिडिओ डिलीट करायला नाही सांगितलं तर राहील. हा व्हिडिओमध्ये मी एक ना ए बघ श्राव पण खूप महाग आहे ना. आणि पॅन्ट ही नवीन प्रकारची आली आहे. हां खूपच महाग आहे श्राव. 1400 रुपयाची आहे. मग मी तुम्हाला पर्स दाखवते. मला ती खूप पर्स आवडली आहे. असं हळूच लपून व्हिडिओ काढणार आहे मी, तर काढणार आहे मी. मला खूप आवडली आहे ती पर्स. कुठे गेली यार. खूप मस्त आहे ही पर्स. आणि याचा हात लावल्यावरती इतकी सॉफ्ट आहे ना, खूप सॉफ्ट आहे. उगाच ऑफर लावली आहे मी. प्राईस तर एवढी वाढवून लावलेली आहे. आणि बाय टू गेट वन फ्री. म्हणजे आम्हाला पागल बनवतात. मला ना असं घ्यायचं आहे ग, पण तर आपलं पायपुसणीमध्ये पण मन आलं. कप एवढा चहा भरून तर पियत नाही, पण छान आहे. हां हे मस्त आहे कॉफीसाठी. हां वाव यार. इकडे सगळं ॲस्थेटिक असतं. खूप जीवापेक्षा जास्त सांभाळलं पाहिजे त्याला. सो आम्ही आता DIY मध्ये आलेलो आहे. काय बो सो हा मेकअपचा म्हणजे ज्वेलरी ठेवायचा सेट आहे. बॉक्स आहे हा सी. आणि त्याच्यामध्ये हा टाकायचं. सगळं कार्डबोर्ड आहे. कार्डबोर्ड घेऊन काय करू बाबा. बट व्हॉट इज दिस यार. मला समजत नाही हे नेमके काय आहे. पण जे पण आहे ते खूप सुंदर दिसतं. इकडे DIY मध्ये आलं ना, खूप छान छान ॲस्थेटिक गोष्टी दिसतात. आणि हे सगळं ॲस्थेटिक गोष्टी बघितल्या की मला माझ्या गावच्या घराची आठवण येते. बिकॉज इथे तर आमच्या इथे जागा नाही आहे, तसं तिकडे सगळं सजवायला पाहिजे. आणि तिकडे सगळ्या गोष्टी यांना इट्स सगळं विचित्र आहे. इकडे बॉक्स पण आहेत, गिफ्ट आपण देतो ना, तर इकडे मिरर पण आहेत. मिरर हां. तर तुम्ही व्हिजिट करत असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये खूप सारे पैसे पण घेऊन या. देन इज इट वर्थ इट. मग ते कुठल्या गोष्टी वर्थ इट होते. अदरवाईज सो आम्ही आता इथे बर्गर किंगमध्ये आलो आहे. आम्ही आता बर्गर खाऊ आणि मग निघून जाऊ. किती गर्दी आहे बघा. इकडे खूप सारी गर्दी आहे. आणि आमचा नंबर 27. बघू आता कधी येत आहे. खूप उशीर झाला आहे, बट भूक पण लागली आता. सो आता मी बिर्याणी केली. सोयाबीन बिर्याणी. विल शो
खूप सुंदर दिसते. सो लेट्स टेस्ट इट. ओके. श्रीला कमी तिखट हवी होती म्हणून मी कमी तिखट केलेली. आणि हा ब्लॉग आता इथेच एंड करते. बाय. थँक्यू एवढं सगळं माझा ब्लॉग बघितला. थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.